तर मंडळी आता आम्ही चाललो आहे चायनीज खाण्यासाठी. तुम्ही बघू शकता पियुष हे पण आहे आणि मागून 2-3 गाड्या येत आहेत. तर तुम्हाला दाखवतो आमचं चायनीज कॉर्नर आणि आम्ही चायनीजमध्ये काय काय खातो आहे ते. तर मंडळी, जसं मी तुमका सांगितलंय, गाडी एक स्टार्टर मारून आम्ही निघालो चायनीज कॉर्नरकडे. तर वालावलीतनं पहिले आम्ही नेरळाच्या बाजारपेठात इलो. तुमका तर माहितीच असा की नेरूळचा कलेश्वर मंदिर किती फेमस असा. तर त्याच नेरूळमधनं आम्ही थोडे पुढे गेलो की आमचा चायनीज कॉर्नर भेटणार होता. तर आम्ही जातो लक्ष्मीनारायण चायनीज कॉर्नरकडे. तर तुम्ही बघू शकताच, पहिला आमका स्टार्टर त्यांनी दिल्यान आणि आम्ही स्टार्टरचा लाभ घेतलो. मंडळी, तुम्ही पण यासाठी गेलास तर नक्की ह्या लक्ष्मीनारायण चायनीज कॉर्नर का भेट देवा. इकडे उत्तम प्रकारचा चायनीज मिळता. तर मंडळी, आम्ही मस्तपैकी गप्पा मारत मारत इकडे बसलेलो आणि तुम्ही बघू शकताच ॲक्च्युली हा असा पियुषच्या मामाचा चायनीज कॉर्नर. त्यामुळे पियुषही त्यांना खूप मदत करत होतो, आमका पाणी भरून देत होतो, आमच्यासाठी थंडाचे बाटले मागवत होतो आणि काय काय नाही काय काय. पियुषची तर मजा वेगळीच असा. तर तुम्ही बघू शकताच ओमकार एकदा कधी चायनीज येता या बघतच होतो. तिकडे इमांशू होतो, दीपेश दादा होतो, हार्दिक होतो. मंडळी, पहिला तर आमका वाटलेला की पियुषच्या मामाचा चायनीज कॉर्नर आहे, त्यामुळे पियुषच आमका पार्टी देतलो, पण कसला काय. त्यानंतर मंडळी आम्ही स्टार्टरमध्ये मागवलो लॉलीपॉप आणि त्यानंतर आम्ही मागवलं सगळ्यांसाठी ट्रिपल राईस. तर तुमका माहितीच असा ट्रिपल राईसमध्ये सूप पण मिळतात, तर त्याचो पण आम्ही आस्वाद घेतलो आणि इकडे उत्तम प्रकारचा चविष्ट असा चायनीज मिळतात. तर तुम्ही इकडे येलास तर नक्की ह्या चायनीज कॉर्नर का भेट देवा मंडळी. एक नंबर इकडे चायनीज मिळता. मंडळी, तुमका तर माहितीच असा की आपण कितीही चायनीज खाल्लं तरी त्या संपला नाही, पण आम्ही बघा सगळा साफ-सूप करून चायनीज खात होतो. पण आमच्या हार्दिकका मात्र तर जमत नव्हता. हार्दिक आपलं पेला होता आणि ह्यो बघा कोण, ह्यो आमचो पिवलो सगळा साफ-सूप करून मस्तपैकी पहिलोच बसलेलो आणि सगळ्यांचा चायनीज खाऊन झाल्यावर आम्ही परत घरात निघालो. तोपर्यंत बाय बाय.